सर खूप मिस करू आम्ही तुम्हाला. अरे आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. फक्त मी रोज इथे येणार नाही एवढंच. तुम्ही इथे असण्याची आम्हाला खूप सवय झाली आता. अरे आता दुसरं कोणतरी असण्याची सवय होईल. जग पुढे जात असतं अजय. आपणही जगाबरोबर पुढे जायचं काय. सर आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का? अरे चालेल म्हणजे काय. आठवड्यातून एकदा चेहऱ्याने दाखवला तर राग येईल मला. सर माझ्या घरी जेवायला याल म्हणजे तुमची सेंड ऑफ पार्टी. मी सगळ्यांना बोलवेन. हो का नाही. शुअर. आणि हो सुर्वे मॅडम. हां ते डाएटचं चालू ठेवा. आणि यंदा तरी परिणाम दिसू द्या. तर खरंच हे सगळं फार अचानक घडलं. थोडं जरी आधी कळलं असतं ना तर मनाची तयारी तरी करता आली असती. अरे सिनियर ऑफिसर जातात ना तेव्हा मनातला आनंद झालेला असतो. मला माहिती आहे ना. नाही सर. नाही सर असं कशाला म्हणताय. अरे मीही यातून बरेच वेळा गेलोय ना. सर तुम्ही आमच्यासाठी फक्त सिनियर ऑफिसर नव्हता, घरातले मोठे असल्यासारखे होते. घरातला म्हणतोस ना मला. लग्नाला बोलवायला विसरू नकोस. आणि हो पत्रिका द्यायला येशील ना तेव्हा नेहाला घेऊन ये. येस सर. आईची काळजी घे. अँड टेक केअर. टेक केअर ऑल ऑफ यू. आणि एक लक्षात ठेवा, ड्युटी फर्स्ट. येस सर. हाय. हाय. एक गंमत आहे. काय? आज मी आणि मम्मा तुझ्या घरी गेलो होतो. का? आईंना भेटायला. कशाला? ऍक्च्युली मम्माला आईंना सॉरी म्हणायचं होतं. हा अर्थात तिने तसं कारण नाही दिलं, पण मला माहिती आहे झालेल्या प्रकाराबद्दल तिला खूप गिल्टी फील होतंय. अजय आता मम्माची एकच इच्छा आहे. काय? तिचं असं म्हणणं आहे की आता लवकरात लवकर साखरपुडा तरी करा. आपण तेवढं तरी ऐकूया ना तिचं. बघू. चिडलायस की काय? नाही चिडलो नाहीये. मग असा का बोलतोयस? काय झालं अजय? मूड नाहीये? तावडे सरांची बदली झाली तडकाफड. काय? कधी? आज. आत्ता मला भेटून गेले. त्यांचा खूप सपोर्ट होता मला. आय नो. प्लीज काळजी घे अजय. प्रज्ञा मी तुला नंतर फोन करतो. ठीक आहे. बाय. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.